नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेपघेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला अभंग आहे तो असा आहे, शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो, शरणागत झालो तिथे मीपणा मुकलो, दिल्याचीच वाट पाहो नाही खटखट, न लगे ऊ पहावे संचित, न लगे ऊ पहावे संचित, तुका म्हणे सेवा माने तेसी करू. तर किती छान प्रकारे याचा भावार्थ आहे आणि हा भावार्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याच मुखातून याचा भावार्थ जाणून घेऊया. नमस्कार भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा अभंग आहे आणि त्यातील पहिली ओळ आहे, शरणागत झालो तेथे मीपणा मुकलो. तर याचा काय बरं भावार्थ होतो? शरणागत झालो आणि मीपणा मुकलो म्हणजे आपण शरणागती शब्दाचा जर भावार्थ बघितला तर ज्या ठिकाणी संपूर्ण समर्पण, ज्याला आपण म्हटलं जातं समर्पण, म्हणजे मीपणा नष्ट. बरोबर. ज्याच्यावर तुम्ही समर्पित झालेले आहात त्या ठिकाणी तुम्ही सर्व अर्पण केलेलं असतं आणि ज्या ठिकाणी सर्व अर्पण केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही दर्पणासारखे सर्वांसमोर दिसता. बरोबर. म्हणून समर्पणतेमध्ये एक जबाबदारी असते, एक निष्ठा असते, एक त्यामध्ये ज्याला आपण म्हणतो आत्मत्याग असतो. बरोबर. तर या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही ईश्वरावर समर्पित होता त्यावेळेला तुमच्यामधील असणारा जो मीपणा आहे, ज्याला आपण याच्या अगोदरच्याच अभंगामध्ये बघितलेला आहे की जो मीपणा आहे तो गळून जातो. म्हणजे मी फलाना आहे, स्वतःचं जे नाव आहे हे त्या शरीराबरोबर नष्ट होणार आहे, ही जाणीव सदैव राहते. बरोबर. आणि ह्या मीपणाची ओळख करून देण्यासाठी भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला वारंवार ही समजून ज्या वेळेला सांगितलं, कारण ज्यावेळेस अर्जुन श्रीकृष्णाशी समरस झाले, पायाशी ज्या वेळेला ते बसले, कारण तोपर्यंत त्याला स्वतःचा उलगडा झालेला नव्हता. अज्ञान अंधकाराची जी पट्टी आहे ती डोळ्यावर होती आणि बुद्धीवर होती. बरोबर. परंतु ज्या वेळेला श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं की वास्तविक अरे अभिमन्यू हा तुझा, ह्या जन्मात तुझा तो पुत्र आहे, पण मागच्या जन्मात कोण होता हे तुला माहीत नाही, पुढच्या जन्मात कोण राहणार हे पण तुला माहीत नाही. बरोबर. मग ही मोहाची जी पट्टी आहे ही तू जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत तुला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. बरोबर. मग त्यावेळेला तो जो संवाद आहे 2ऱ्या अध्यायामधला, कारण ज्ञानेश्वरीमधला 2रा अध्याय घ्या किंवा भगवद्गीतेमधला 2रा अध्याय घ्या, पूर्ण आत्मज्ञानावर दिलेला आहे. बरोबर. आणि त्याचाच जो काही अंश आहे हा पण तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेला आहे. तर त्या ठिकाणी ही जी आत्मज्ञानाची पट्टी ज्या वेळेला त्याची उघडली जाते अर्जुनाची, त्यावेळेला त्याला हा जो मोह आहे, मोह हा जीवनामध्ये दूर होतो आणि त्यावेळेला कळतं त्याला की अरे आत्मा आजर अमर अविनाशी आहे. काळाच्या ओघात शरीर परिवर्तनशील आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, परंतु आत्मा अपरिवर्तनशील आहे. बरोबर. शरीर तुमच्या समोर जातं परंतु आत्मा ही पुढच्या प्रवासासाठी निघून जाते. त्याच्यामध्ये काही परिवर्तन नाही, ते आपल्या संस्कारासहित पुढच्या प्रवासासाठी निघून जाते. हा जो बोध आहे या ठिकाणी या अभंगामधून आपल्याला ऐकायला मिळतो. बरोबर. किती सुंदर असा याचा भावार्थ आहे. आणि याच्या पुढची आपली ओढ आहे, दिल्याचीच वाट पाहो नाही खटखट. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी खूप सुंदर भाव आहे की पहिल्याच जी ओळ आहे त्याला अनुषंगानं की ज्यावेळेस आपण ईश्वराशी किंवा समर्पण होतो तर त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा अहम किंवा खोटेपणा आपल्यामध्ये राहत नाही. बरोबर. कोणताही जरी अडथळा तुमच्या
ध्यानामध्ये जर येतो, ध्यान म्हणजेच ईश्वराच्या ध्यानामध्ये त्याची आठवण करण्यामध्ये जर तुम्हाला कोणताही अडथळा निर्माण होत असेल तर कुठंतरी तुमच्या समर्पणतेमध्ये कमी आहे. बरोबर. आपण त्याच्यावर पूर्ण समर्पित झालेलो नाही आहे किंवा त्याच्याबद्दल असणारा जो निमित्त भाव आहे तो आपण अंगीकारला नाही, त्याच्यामुळं अडथळा निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी अभंगामध्ये महाराजांना सांगायचं आहे की हे अडथळे दूर करण्यासाठी जे आत्मज्ञान किंवा ज्या आत्मज्ञानाची आपल्याला गरज आहे त्याची जी ज्योत आहे ही जर सदैव आपण प्रज्वलित ठेवली तर अज्ञान अंधकार हे दूर दूर होत जातो आणि आपल्यामधली जी एक समर्पणताची जी भावना आहे ती आपली वाढत जाते, बरोबर. असा अर्थ याच्यातून सांगायचा. तर या अभंगातली आपली तिसरी ओढ आहे, न लगे ऊ पहावे संचित. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी संचित म्हणजे मधलं भांडवल. मधलं म्हणजे श्रद्धा, अच्छा. आत्मविश्वास, भक्ती, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टींचं जर भांडवल आपल्यामध्ये असेल तर त्याकरता बाह्य गोष्टींची आपल्याला त्या ठिकाणी गरज पडत नाही. बरोबर. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की तुम्हाला जर संचय करायचा तर अशा गोष्टींचा करा की जे तुम्हाला घेऊन जायचं आहे. अच्छा. आज समाजामध्ये आपण काय बघतोय की जे घेऊन जाणार आहोत त्याच्या मागं लोक नाही, पण जे सोडून जाणार आहोत त्याच्या मागं आपण लागलेलो आहे. बरोबर. आणि वास्तविक आपण बघतो की कोणताही व्यक्ती ज्या वेळेला ह्या संसाराला सोडून जातो, संबंधांना सोडून जातो, सर्व काही त्याच्या डोळ्यासमोर असतं. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की त्यांना कितीही जरी मोठा बंगला बांधला, कितीही घरात मोठं बाथरूम बांधलं, तरी शेवटी त्याची अंतिम यात्रा ही स्मशानामध्ये 4 पत्र्याच्या खालीच असते. बरोबर आहे. किती जरी मोठं बाथरूम बांधलं तरी शेवटी त्याची जी आंघोळ आहे घराच्या बाहेर उघड्यावरच असते. म्हणजे ही वास्तविकता मनुष्याला माहीत असूनही तो बाह्य गोष्टींचा संग्रह करण्यामध्ये पूर्ण आपलं आयुष्य खपवतो किंवा मोहापायी आपला तो अडकतो संसारामध्ये. त्या मोहामध्ये तो अडकून जातो. बरोबर. आणि जे काही बरोबर घेऊन जायचं आहे, जो पुण्याचा संचय पाहिजे, जे अभंगामध्ये सांगितलेलं आहे की जी ईश्वराच्या प्रती जी निष्ठा आहे, जी श्रद्धा आहे, आत्मसंयम आहे, आत्मविकास आहे, ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी जे आपल्याकडे पाहिजे त्याच्याकडे तो लक्ष देत नाही. कधी लक्ष कधी देतो की ज्या वेळेला कुठंतरी त्याला एक झटका बसतो, बाह्य दुनियाशी किंवा साधनांचा धोका बसतो, कुठंतरी त्याला संबंध्यांकडून दुःख मिळतं, त्यावेळेला तो इकडं वळतो. तर या ठिकाणी अभंगातून महाराजांना सांगायचं की तुम्ही तो संचय जमा करा. मधला जो संचय भांडवल जे आहे, आत्मिक जे भांडवल आहे ते तुम्ही जमा करा. आता याच्यानंतरची आपली ओढ आहे, तुका म्हणे सेवा माने तेसी करू. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी सेवेची जी भावना आहे ही आत्मसमर्पणताशी जुडलेली आहे. बरोबर. लोक सेवेचा भाव हा बाह्यताशी घेतात की आपण मंदिरामध्ये झाडलोट करणं किंवा आठवड्यातून 2 दिवस जाऊन काहीतरी सफाई करणं. तर ही जी सेवा आहे ही बाह्य गोष्टींची सेवा आहे. अच्छा. परंतु या ठिकाणी महाराजांना जो सेवेचा भाव जो वर्णन करायचा आहे हा आत्मसमर्पणताशी आहे. पहिली आपली आपण जर सेवा केली, मनाची स्वच्छता ही सर्वात मोठी सेवा आहे आणि ती सेवा करणं सर्वात अवघड आहे. बरोबर. बाहेरील सेवा जी आहे ते कुणी पण करू शकतं. तुम्ही पैसे देऊन घराची साफसफाई करू शकता, बाकीच्या बाह्य गोष्टी सर्व काही आणू शकता, परंतु मनाची जी सफाई आहे त्याकरता स्वतःच मेहनत करावं लागते, स्वतःच त्याकरता कष्ट सोसावे लागतात, त्यागाची भावना निर्माण करावी लागते. त्यावेळेला आपली मनाची स्वच्छता ही निर्माण होते किंवा आपल्याला जीवनात अनुभवास येते. हा या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. खरोखर किती छान असा याचा भाव निघतो. आणि आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता आपण? या ठिकाणी जो आध्यात्मिक संदेश आहे तर आपण
अभंगामध्ये पूर्ण बघितलेला आहे. सारांशमध्ये हे सांगायचं आहे की इंद्रिय सुखाचा त्याग करून कुठंतरी आत्मिक सुखासाठी आपण त्याग, तपस्या आणि सेवा ही भावना आपण रुजवली पाहिजे. ज्यावेळेस जीवनामध्ये त्यागाची भावना निर्माण करतो त्यावेळेला भाग्य आपल्यासमोर आपोआप येतं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये तपस्या वाढवतो त्यावेळेला त्याची जी फळं आहे आपल्याला स्वतःहून आपल्या समोर येतात. किंवा सेवेची भावना जर आपल्यामध्ये एक दृढ असेल तर ही सेवेची भावना सर्वांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक निमित्त बनते. हा आध्यात्मिक संदेश या ठिकाणी सांगितलेला आहे. बरोबर. किती वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि इतका भावपूर्ण अर्थ इथे सांगितलेला आहे आम्हाला. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजच्या अभंगामध्ये आपण पाहिलं आहे की त्याग, तपस्या आणि सेवा याचं किती महत्त्व आहे हे आपण जाणून घेतलं आहे. आणि असंच आपण नवीन अर्थासह नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.